जय गुजरात, जय गुजरात। मतचोरी करून सत्ता मिळवल्यावर शिंदेंनी मनसे, काँग्रेस, शिवसेना या सर्व पक्षांचे कार्यकर्ते, नगरसेवक सकाळ संध्याकाळ फोडत होते। पण देवाभाऊने शिंदेंच्या नगरविकास खात्याचे पैसे बंद केल्यावर शिंदे गटात भांडण, नाराजी नाट्य सुरू झाले। त्यामुळे शिंदे गटातल्या नाराज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी थेट मातोश्रीवर फोन करून संपर्क केलाय। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे एक गठ्ठा मराठी मतं ठाकरेंकडे चालले आणि दुसरीकडे शिंदेंचे कार्यकर्ते पदाधिकारी पण ठाकरेंकडे चालले आणि दोन भाऊ एकत्र येतायत म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंचं टेन्शन हे खूप वाढलेलं आहे। आता एकनाथ शिंदेंचं टेन्शन हे दोन भाऊ एकत्र येतायत म्हणून तर वाढलेलं आहेच आहे, पण सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत अनेक प्रॉब्लेम्स तयार होत आहेत। ते म्हणजे काय तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधले कार्यकर्ते आणि पदाधिकारी अत्यंत नाराज आहेत। ही नाराजी त्यांनी एकनाथ शिंदेंशी बोलून दाखवलेली आहे। एकनाथ शिंदेंनी सुद्धा आपण यावर तोडगा काढू असं आश्वासन दिलं, पण पुढे काही झालेलं नाहीये। त्यामुळे हे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, हे उद्धव ठाकरेंशी त्यांनी संपर्क सुद्धा केलेला आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंचं टेन्शन हे वाढलेलं आहे। बरं, ही एवढीच म्हणजे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत, ही गोष्ट साधी नाही। याचा लॉंग टर्म राजकारणावर खूप मोठा परिणाम होणार आहे किंवा होऊ शकतो। तो कसा हेच मी तुम्हाला समजून सांगणार आहे या व्हिडिओमधनं। जे आत्तापर्यंतचं चित्र आपण बघत होतो की अनेक पक्षांमधनं, अगदी मग काँग्रेस पक्ष असू देत, राष्ट्रवादी असू देत, उद्धव ठाकरेंची शिवसेना तर असूच देत, कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधनं अनेक जणांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग केलेलं आहे। म्हणजे मधल्या काळात अशी परिस्थिती होती की इतकी लोक घेऊन एकनाथ शिंदे काय करणार आहेत। उलट इतकी जर एवढ्या प्रमाणामध्ये जर लोक आली तर शिवसेनेमध्ये खूप मोठं नाराजी नाट्य पसरेल असं अनेक तज्ञांनी सांगितलेलं होतं आणि ती गोष्ट आता खरी होताना आपल्याला बघायला मिळते। कशी? नाराजीचं मूळ कारण काय आहे तेही आधी समजून घेऊयात। नाराजीचं मूळ कारण म्हणजे शिवसेना हा जो पक्ष आहे, मग अगदी आपण मूळ पक्षापासून जरी तो पकडला, या शिवसेनेमध्ये जो विभाग प्रमुख आहे, या विभाग प्रमुख पदाला खूप महत्व आहे। ते इतकं महत्व आहे म्हणजे एक विभाग प्रमुख याच्या अंतर्गत 3 विधानसभा प्रभाग येतात। विचार करा, म्हणजे एका विभाग प्रमुखाच्या अंडर 3 आमदार हे येत असतात। त्यामुळे या विभाग प्रमुखाचा संपर्क 3 विधानसभा प्रभागांशी असतो आणि त्यावर त्याचं लक्ष असतं। इतकं महत्त्वाचं पद हे विभाग प्रमुख म्हणून असतं। आतापर्यंत शिवसेनेची रचना जर आपण बघितली तर ती शाखा प्रमुख आहे, गट प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहे आणि विभाग प्रमुखाचं महत्त्व आता आपण समजून घेतलं। एका विभाग प्रमुखाच्या अंतर्गत 3 विधानसभा या येतात, इतकं ते महत्त्वाचं पद आहे। असं असताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये याच्यामध्ये बदल करण्यात आला। बदल काय करण्यात आला तर विभाग प्रमुख, एक विभाग प्रमुख, एक विधानसभा प्रभाग अशी ती रचना करण्यात आली आणि ही रचना करण्यात आल्यामुळे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये प्रचंड नाराजी उत्पन्न झाली। एक तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, आज तुम्हाला माहिती आहे जवळपास 50 नगरसेवक हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी इनकमिंग केलेलं आहे। हे सगळे लोक आज नाराज यासाठी आहेत की एक विभाग प्रमुख आणि फक्त एक विधानसभा किंवा एक विधानसभा प्रभाग, यामुळे ही नाराजी वाढत चालली आहे आणि त्यातून काहींना विभाग प्रमुख पद हे मिळालेलंच नाही, म्हणजे क्षमता असून सुद्धा ते मिळालेलं नाही। त्यामुळे सुद्धा अनेक जण नाराज आहेत। आता त्यातली एक नाराजी एकाने अत्यंत उघडपणाने त्यांनी पोस्टच्या माध्यमातून ती व्यक्त केलेली आहे। त्यांनी काय पोस्ट केली आहे, ती कुणी केली आहे तेही आपण बघूयात। जितेंद्र जनावळे म्हणून आहेत। जितेंद्र जनावळे हे मूळ शिवसैनिक, ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर अगदी शेवटपर्यंत होते। शिवसेनेमध्ये रुग्णसेवा हे काम हे जनावळे बघत होते आणि या रुग्णसेवेमुळेच जनावळे पक्षामध्ये अत्यंत त्यांचं महत्त्वाचं स्थान त्यांनी निर्माण केलेलं होतं।
हे जितेंद्र जनावळे त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आले। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आल्यानंतर काम त्यांचं रुग्णसेवेचं सुरू राहिलं, पण आता जेव्हा विभाग प्रमुखांची नियुक्ती ही इतक्यातच करण्यात आली तेव्हा जितेंद्र जनावळे यांना विभाग प्रमुख केलं गेलं नाही आणि त्यानंतर त्यांनी एक जी पोस्ट केली आहे ती अत्यंत बोलकी पोस्ट आहे आणि त्यावरनं त्यांची नाराजी ही उघड झालेली आहे। त्यांनी काय पोस्ट केली तीही आपण बघूयात। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलं, संघटन बांधणीची क्षमता असताना विभाग प्रमुख पदासाठी मला नेहमीच का डावललं जातं, तिथेही तेच झालं आणि इथेही तेच होत आहे। ही अत्यंत बोलकी पोस्ट ही जितेंद्र जनावळे यांनी केली आणि यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधलं नाराजी नाट्य जे आहे हे समोर आलंय। आता एकटेच जितेंद्र जनावळे आहेत का, तर नाही, अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते याच्यामध्ये नाराज झालेले आहेत। एकट्या जितेंद्र जनावळेंच्या बरोबर जे कार्यकर्ते काम करतायत, जे पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा आपली नाराजी ही उघड केलेली आहे आणि असे अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी, अनेक नगरसेवक हे नाराज आहेत। त्यातली जर उदाहरणं द्यायची झाली तर गणेश सानप आहेत, गणेश शिंदे आहेत, संदेश सावंत आहेत। ही जी मंडळी आहे, जी महत्त्वाची मंडळी आहेत, यांनी आपली नाराजी ही बोलून दाखवलेली आहे आणि आता हे जे नाराज मंडळी आहेत यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क सुद्धा साधलेला आहे। राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे गेले शिवतीर्थावर आणि मग त्यांच्यामध्ये जवळपास 3.5 ते 4 तास चर्चा झाली। आता त्यांची राजकीय युती होणार हे 99.99% पक्क झालेलं आहे आणि युती होत असतानाच जे आतापर्यंतचं चित्र होतं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं गळती लागलेली होती, ही गळती आता थांबणार आहे आणि ही थांबलेल्या गळतीमध्ये आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जे नाराज लोक आहेत ते आता उद्धव ठाकरेंना संपर्क करतायत, म्हणजे चित्र बदलायला लागलंय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के आता मिळायला लागलेले असं म्हणायला हरकत नाही। ही स्थिती आता या पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। इकडे राज ठाकरे, उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्याचा परिणाम मोठा होणार आहे आणि हा मोठा परिणाम हा मराठी मतांवर होणार आहे। दुसरीकडे भाजपाला 2 भाऊ एकत्र येत आहेत याचं टेन्शन तसं नाहीये जेवढं एकनाथ शिंदेंना आहे। याचं कारण एकनाथ शिंदेंचा जो वोटर आहे तो सुद्धा मराठी आहे आणि मराठी वोटर जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळाला तर एकनाथ शिंदेंचं टेन्शन हे अधिक वाढणार आहे। अशा वेळेला तुमची कार्यकर्त्यांची फळी, तुमची पदाधिकाऱ्यांची फळी, तुमचे नगरसेवक उमेदवार म्हणून हे तितकेच क्षमतेचे तुम्ही देणं हे फार गरजेचं असतं आणि हे टेन्शन एकनाथ शिंदेंना राहणार आहे। एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना टेन्शन नाहीये, राज ठाकरेंना टेन्शन नाहीये, कारण त्यांच्याकडे जे होतं ते एकनाथ शिंदेंनी आपल्या बरोबर नेलं। आता उद्धव ठाकरेंकडे कोण आहे, तर उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्ता बेस आहे, उद्धव ठाकरेंकडे महिला ब्रिगेड आहे, उद्धव ठाकरेंकडे पदाधिकारी आहेत। जरी नेते गेलेले असले, जरी मंत्री गेलेले असले, एकनाथ शिंदेंनी जरी शिवसेना नेलेली असली तरी जो बेस असतो तो अजूनही उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे। एकनाथ शिंदेंचेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, त्यांचे फोनाफोनी झालेले आहेत, अशी देखील माहिती आपल्याला समजते।